तेव्हा मी नाही आलो तर माझ्या डोक्यावरती कुठली पापं बसतील हे सांगताना त्या पापांची जी यादी आहे ना त्यातलं हे एक पाप आहे की भगवत कीर्तन किंवा प्रवचन पुराण ऐकताना जर खाल्लं किंवा खात असाल तर त्यांना पुढचा जन्म कुंडलीवर जाते. मी तर सांगत नाही. म्हणू शक्यतो करू नका. आमच्याकडे 7 पुऱ्या प्रसिद्ध आहेत. अयोध्या मथुरा माया काशी कांची अवंतिका पुरी द्वारावती चैव सप्तैते मोक्षदा. आमच्याकडे 7 पुऱ्या प्रसिद्ध आहेत. आता या 7 पुऱ्या आपल्या सगळ्यांना ज्ञातच आहेत. आपल्या सगळ्यांना ज्ञात आहेत. पुढच्या पिढीला ज्ञात नाहीत आणि त्या ज्ञात करून देण्यासाठी आपण जबाबदार आहोत. त्यामुळे आपण त्यांना ह्या पुऱ्या सांगितल्या पाहिजे. पुरी म्हणजे देश, नाहीतर आपल्यालाच पुरी म्हणजे माहिती नसायचं. नाहीतर मग गोड पुरी, तिखट पुरी, ही पुरी, ती पुरी. 7 पुऱ्या. त्याच्यातली पहिली अयोध्या आमची पहिली. त्या अयोध्येचं वैशिष्ट्य आहे शरयू तिरी अयोध्या, शरयू तिरी अयोध्या, धन्यपुरी रामरायाची. शरयू तिरी अयोध्या, मुक्तपुरी धन्य रामरायाची. श्रीराम नाम गामुनी इच्छा येथे नरा मरायाची. अशी आमची अयोध्या. त्या अयोध्येचा राजा, अयोध्येचा नृपथोर अंबरीश, अयोध्येचा नृपथोर अंबरीश, अयोध्येचा याची पत्नी नाव तिचं सुशोभना. सुशोभना. अत्यंत सुखाचा आनंदाचा संसार चाललाय दोघांचा. म्हणजे कुठं गालबोटच नाही. कारण प्रजेला अत्यंत सुखात ठेवणारा राजा स्वतः तर सुखी राहील पण प्रजेलाही सुखात मध्ये ठेवेल. आणि सगळी प्रजा त्यालाच अनुमोदन द्यायची. कारण लाईट पट्टी नाही, घर पट्टी नाही, पाणी पट्टी नाही. म्हटलं काही शिजवायला लागत नाहीये, काही आणायचं नाही, काही द्यायचं नाही, सगळ्यात चकटफूट. असा जर राजा द्यायला लागला तर मग काय मजा आहे ना. त्यांनी पेट्रोलमध्येही सूट द्यायला पाहिजे, त्यांनी ह्याच्यातही सूट द्यायला पाहिजे, त्याच्यात. आणि मग चालवायचं कसं सगळं. मग राजा एकदम चांगला. अंबरीश तसा प्रजेचा अत्यंत दक्ष. आपल्या पत्नीबरोबर हा सुखाने संसार करतोय. पण तरी पण नावाचं प्रकरण असतंच कधीतरी. ही सुशोभना बाकी सगळीकडे हिला निमंत्रण असायचं, पण स्त्रियांचे ज्या वेळेला प्रोग्राम्स असायचे, फक्त स्त्रियांचे कार्यक्रम असतात, अशा ह्याच्यामध्ये तिला निमंत्रण नसायचं. तिला निमंत्रण. आणि मग कानावरती कुजबूज यायची हिच्या.
की मला का नाही बोलवलं ग सखे, तुला बोलवलं पण मला नाही बोलवलं ग. राणीसाहेब, तुम्हाला वाईट वाटेल आणि तिथं गेल्यानंतर सगळी लोक बोलले तर तुम्हाला किती वाईट वाटेल ना, म्हणून तुम्हाला कोणी बोलत नाही ग. म्हणजे तुमच्याबद्दल राग आहे म्हणून नाही, पण असं 4 लोकांमध्ये जर काही बोललं कोणी तर तुम्हाला किती वाईट वाटेल, काय बोलणार आहेत मला कोणी, असं नाही. तुम्ही चांगल्याच आहात पण वाहन झात ना. तुम्हाला अपत्य नसल्यामुळे तुम्हाला लोकांमध्ये स्त्रियांच्या कार्यक्रमात घेतलं जात नाही. ही प्रथा दुर्दैवाने आजही आहे, आजही आहे. अजूनही तो शकून अपशकून हा कितीही म्हटला तरी तो आहेच. मांजर वाकडं गेलं म्हणून काही बिघडत नाही असं किती तोंडाने म्हटलं ना तरी पुन्हा वाकडं गेलं की जीभ चुकचुकतच हो, किती असं. आणि राणीला याचं वाईट. आणि शेवटी राणी महाराजांना सांगायला, अहो त्या महाविष्णूंची एवढी आराधना करतात, म्हटलं जरा जी अपत्य देऊ शकते तिची थोडी आराधना करा ना, तिची करा. म्हटलं तिची आराधना केली तर एका वेळेला कूस उजवेल, तिला आळवा. अंबरीश म्हटलं, अगं पण मी त्यांना आळवतो ना, त्यांना कळत नाही का. असं नाही, काही गोष्टी ना तुम्हाला कळतच नाही, त्या सांगाव्या लागतात. तसं हे सांगायचं काम ना आई भगवती करेल, तुम्ही तिची थोडी आराधना करा. अगं पण हा सगळा प्रपंच कोण सांभाळणार. राजा इतका चांगला की त्याची प्रजा आणि त्याचे प्रधान मंडळ तेही छान. तो प्रधान म्हणतोय, महाराज तुम्ही काळजीच करू नका, तुमच्या वतीने हे राज्य तुम्ही येईस तर आम्ही सांभाळतो. आणि प्रामाणिकपणे, हा प्रामाणिकपणे त्याच्या बोलण्यावरती विश्वास ठेवून राजा तपश्चर्याला गेला. आणि आई भगवती महालक्ष्मीची आराधना, सर्वमंगल मांगल्ये सर्वमंगल मांगल्ये सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके सर्वमंगल मांगल्ये त्यावेळेला वर्षाची गणना करण्याची पद्धत भिन्न असेल हा एखाद्या वेळेला. कारण दशरथांनी 65,000 वर्ष राज्य केलं, त्यांच्यानंतर रामांनी 11,000 वर्ष राज्य केलं. म्हणजे लवकुशांनी रामाच्या पाठीवरती राज्य केलं, म्हणजे त्यावेळेला ते 11,000 वर्षाचे होते. असा अर्थ झाला ना, म्हणजे ते गादीवर बसले तेव्हा ते 11,000 वर्षाचे होते, असा अर्थ झाला. विश्वामित्र 1,00,000 वर्षाचे आयुष्य होतं. आता त्यावेळेला आयुष्याची गणना करण्याची पद्धत काहीतरी भिन्न असेल, भिन्न असेल. म्हणजे आपण 362 दिवसाला वर्ष म्हणतो, त्यांच्याकडे एका दिवसाला 362 वर्ष म्हणत असतील, आपल्याला माहिती नाही. पण बरीच वर्ष त्यांनी तपश्चर्या केली. आणि या तपश्चर्याचा परिणाम आई भगवती प्रसन्न झाली. हो प्रसन्न. आई भगवती जगज्जननी अंबा माता झाली आहे का, नाव तिचं लक्ष्मी. हो लक्ष्मी कशी आली समोर, अंबरीशाच्या समोर उभी असणारी आई. श्री वरदा श्री वरदा सुप्रसन्न मूर्ती, विज चमके गगनात, आली आली भवानी स्वप्नात, आली आली भवानी स्वप्नात. सरळ भांग निट भुजंग वेळी, सरळ भांग निट भुजंग वेळी, कपाळी न्याली कुंकुमटिली,
काय दर्शन आहे तिचं? अंबरीशाच्या समोर उभी असणारी आई अशी, नाव तिचं लक्ष्मी आहे. लक्ष्मी म्हणजे लक्ष्म म्हणजे सोनं. लक्ष्म या शब्दाचा अर्थ आहे सोनं, आणि लक्ष्मी म्हणजे सोन्याची पुतळी. आता ती ऑलरेडी सोन्याची पुतळी आहे, तिला वेगळे दागिने घालायची गरजच नाही. ती ऑलरेडी सोन्याचीच आहे. कशी आहे ती? श्री वरदा सुप्रसन्न मूर्ती, अत्यंत मंगल आहे. बर, सरळ भांग तिट. पूर्वीच्या स्त्रिया भांग पाडायच्या. भांग पाडायच्या म्हणजे श्री रंग रंग नटरंग सुरंग हरी रंग लेवुनी गाली, रंगच फुलवी मध्येच फुलवी भांगामध्ये शुभांगी. महाराज म्हटले पूर्वी भांग पाडायची पद्धत होती, म्हणजे इकडं एक असा छान मध दिसायचं भांग. आता ही भानगड नाही, आता सगळं डायरेक्ट मागेच. जमाना बदल आहे, डायरेक्ट सगळं मागेच जातं, मध्ये भांग दिसतच नाही. बर, भुजंग वेणी. आता हाही प्रसंग गेला. पूर्वी वेणी हा प्रकार होता, ती सुद्धा भुजंगासारखी असायची, म्हणजे अशी छान पेड दिसायचे होते. म्हणजे 3 पेड असायचे पण दिसतात 2च. किती छान आहे ना, 3 पेडातले 2च पेड दिसतात, तिसरा पेड कधी दिसत नाही. भुजंग वेणी. माझ्या वहिनीची अशी वेणी होती. हा, ती जमीन झाडायची, रस्ता झाडायची, ती वळवून अशी तिचा गोंडा खालच्या बाजूने बांधायची, तरी सुद्धा तो तिच्या गुडघ्याच्या खाली जायचा, इतके केस होते तिचे. आता तोही विषय संपला. आता बापकट. मग ते जडजड होतं सगळं, आणि किती त्याचं सगळं सांभाळायचं ना. त्याच्यापेक्षा आपलं सॉफिस्टिकेट बापकट. भुजंग वेणी आणि कपाळी आली कुंकुम टिळी. कपाळाला सुंदर कुंकुवाची टिळी म्हणजे टिळा. आता टिकली आली, पूर्वी टिळा होता. टिळा लावणाऱ्या इथं माझ्यामध्ये आता कोणी नसतील, पण जुन्या काळातल्या स्त्रिया टिळा लावायच्या. टिळा, आणि तो सुद्धा बंपरचा दिवा असायचा. आता लग्नामध्ये एकदाच लावतात, त्याच्यानंतर त्याचं अवमूल्यन इतकं होतं की आता 1 रुपया माझ्या मते जगाच्या बाजारामध्ये किती रुपये झाला? 80 रुपये झाला. हो, जगाच्या बाजारात 1 रुपयाची किंमत 80 रुपये झाली. कसं म्हटलं, इतकं अवमूल्यन झालं की आता तो डोळ्याला दिसतच नाही, इतकं अवमूल्यन. पण पूर्वीच्या स्त्रिया कपाळाला कुंकू लावताना एक मंत्र म्हणायचे, माहिती आहे तुम्हाला? आताची कुठलीही स्त्री हे मंत्र म्हणत नसेल, वेळच नाही होती ना मंत्र म्हणायला. इतकी घाई झालेली असती, कसा बसा तो नवरा डोक्याला चिकटाला आणि पळतात. काय काय वेळेला तो चिकटवलेला जिना उतरतानाच पडतो, असं होतं. पण पूर्वी तो मंत्र म्हणायचे. इथं कोणाला पाठ आहे का तो मंत्र? ते कुंकवाचा टिळा लावताना आधी मेण लावायचे, मेण, आणि त्या मेणावरती ते पिंजर फासलं जायचं, असं भरलं जायचं, आणि ते पिंजर त्याच्यावरती फासलं जातं ना, ते फासताना एक मंत्र म्हणायचा, तिळा तिळाने वाढू दे नवरा माझा जगू दे, तिळा तिळाने वाढू दे नवरा माझा जगू दे. हा मंत्र आहे. याचा परिणाम असा होता की घरातली स्त्री सवाष्ण जात होती, सवाष्ण जायची. कारण घरातल्या यजमानांना घ्यायला जर यम आला ना, तर बाई डबल ग्रॅज्युएट पदर खोचूनच उभी राहायची, खबरदार पुढे येशील तर. रेड सिग्नल दिसायचं हो तिला, काय येईल तो दिवशी, ताकद होती त्या. आई भगवतीचं ते दर्शन अंबरीशाने घेतलं. म्हटलं काय अंबरीशा, काय हवंय? म्हटलं काही नाही, एक आपत्ती हवंय. म्हटलं सगळं छान आहे, पण म्हटलं तेवढं नाही आहे. आणि मातोश्री म्हटल्या, अंबरीशा तुझ्या भाल प्रदेशावरती मला पुत्र दिसत नाही रे, पुत्र नाही दिसत. मग मला एक मुलगी दिसते, देऊ मुलगी. तोंड वाकडं करून बसल्या का? अरे ती मुलगी जी येणार आहे ना, ती मीच तुझ्या घरी जन्माला येणार आहे, मीच येणार आहे. येऊ, तू येणार असेल तर कोणाला नको आहे. आनंदाने स्वीकार केला. आणि घरी आल्यानंतर बायकोला सांगितलं असं असा आई प्रसन्न झाली आणि ती आपल्याकडे जन्माला येणार. या आनंदाच्याच भरामध्ये दिवस राहिले आणि सुशोभनेला एक कन्यारत्न प्राप्त झालं. श्रीच्या मतीने पोरगी जन्माला आली. भागे उदया आली, भागे उदया आली, राये सदनी सूर्यकुली धन्या. भागे उदया आली, राये सदनी सूर्यकुली धन्या. श्रीमती नामे क्षेत्री
श्रीमती नामे क्षेत्री प्रसिद्ध झाली चंद्रमुखी कन्या. श्रीच्या मतीने जन्माला आली म्हणून नावच ठेवलं श्रीमती, नावच तिचं श्रीमती. अरे वा वा वा, श्रीमती श्रीमती किती वेगळंच नाव आहे ना, वेगळाच श्रीमती. आणि म्हणता म्हणता दिसाला आता लक्ष्मीच ती, हो काय सौंदर्य आहे तिचं. मृगा कामिनी हो मंजुळ मधुरा काय बघावं तिचं सौंदर्य, अत्यंत लावण्याची खाण. दिवसांनी दिवसांनी पोरगी वाढतीये. 8 वर्षाची पोरगी झाली आणि 8 वर्षाची मुलगी पितयाच्या काळजास कातरते. पोरगी लग्नाला आली हो, 8 वर्षाची पोरगी. लक्षात ठेवा, आपल्याकडे कन्यादान करण्याची पद्धत आहे. 8 वर्षात भवे कन्या, 9 वर्षांनी कुमारिका. ती 8 वर्षाची असते तेव्हा ती कन्या असते, 9 वर्षाची असते तेव्हा ती कुमारिका असते. आपल्याकडे कुमारिका पूजन असतं, हो ना. नंतर कुमारिका पूजन आहे किंवा आपल्याकडे काय म्हणतात त्याला, कुठल्या सणावाराला कुमारिकेला जेवायला घालतात, कुमारिकेची ओटी भरतात. ती कुमारी 9 वर्षाची असली पाहिजे. आणि 10 वर्षाच्या नंतरच्या मुलीला घोडी म्हणतात, घोडी. त्यामुळे आपण कन्यादान करत नाही, आपण घोडीदान करतो. हे सांगणाऱ्या बुवाला सुद्धा एक मुलगी आहे, ती 22 वर्षाची आहे आणि मी सुद्धा घोडीदानच करणार आहे. असं शास्त्रात कुठेही लिहिलेलं नाही 8 वर्षाच्या मुलीचं लग्न झालं आणि 9व्या वर्षी तिला अपत्य झालं, असं कुठे आहे का? असं कुठेही कुठल्याही इतिहासात लिहिलेलं नाही, कुठल्याही इतिहासात. 8 वर्षाची पोरगी लग्न करून आल्यानंतर उरलेली 8 वर्ष म्हणजे पुढची 8 वर्ष सासूच्या हाताखाली ती सासू तिला शिकवायची, घरात कसं वागायचं, पोतेला कसं करायचं, सारवण कसं करायचं, आला गेलेला माणूस कसा पाहायचा, कसं बोलायचं, कसं वागायचं, कसं चालायचं, याचं प्रशिक्षण उरलेली 8 वर्ष असायचं. आणि 16 वर्षाची पोरगी झाल्यानंतर त्या पोराच्या जागा सोपवली जायची. ज्यामुळे ती पोरगी त्या घरातली सून वाटायचीच नाही, मुलगी वाटायची. आताची मुलगी लग्न करून आल्यानंतर 50 वर्ष संसार झाल्यानंतर सुद्धा तू तू आणि मीच, ती त्या घरातली मुलगी वाटतच नाही, हो ती सूनच राहते. आमच्या पेटीवादक आहेत, परवा त्यांच्या लग्नाचा 51वा वाढदिवस झाला. अजूनही त्यांची बायको म्हणती तुमचा पैसा तुमच्याजवळ ठेवला, मी माझ्याजवळ ठेवलेला आहे. अजूनही 50 वर्ष झाल्यानंतर तुझा पैसा माझा पैसा अजूनही आहे का? हा संस्कार 8व्या वर्षापासूनच सुरू होत असतो. 8 वर्षाची मुलगी झाली, झाली ज्याची उपवर दुहिता, चैन नसे त्या विचिंता. झाले ज्याचे उपवर दुहिता, झाले ज्याचे उपवर दुहिता, चैन नसे त्या विचिंता. केवी मिळे पती कुलीना सुंदर, केवी मिळे पती कुलीना सुंदर, लोकप्रिय भावान जो ज्ञाता. झाले ज्याचे उपवर दुहिता, झाले ज्याचे उपवर दुहिता, झाले ज्याचे. मुलगी लग्नाला आलेली आणि ती लग्नाला आलेली मुलगी आता हिचं लग्न करायचं कसं, करायचं कसं का? इतकी देखणी पोरगी आहे की तिच्या देखणेपणाला साजेचा पोरगाच दिसणं, मुलगाच नाही. बरं राजपुत्र नसला तर जाऊ दे, एखादा ऋषीपुत्र म्हटलं तोही नाही, एखादा साधा म्हटलं एक देवलोकातला तरी, सुरलोकातला, असुर लोकातला पोरगच दिसेना हिच्या योग्यतेचं. पण येणारे सगळे अमंगळ, पोरगी मंगळ. शोधायचा कुठं? मुलींनीच आपल्या वडिलांना सुचवलं, बाबा तुम्ही असं करा, लग्नाला सगळ्यांना बोलवा, सगळ्यांना बोलवा, त्याच्यातला जो मी चॉईस करेन
याच्यातला जो चांगला वाटेल ना, ज्याच्या गळ्यात मी माळ घालीन त्याच्याबरोबर माझं लग्न लावा. पण तुला मला सगळं माहिती आहे बाबा. 8 वर्षाची पोरगी त्यावेळेला किती शिकलेली असेल कल्पना करा तुम्ही. म्हणजे स्वतःचा निर्णय घेण्याची क्षमता त्याच्यामध्ये 8व्या वर्षी होती. आता दुर्दैवाने 25 वर्षाच्या घोडीला सुद्धा ती नाही अक्कल नाही हो, की आपण कोणाबरोबर पळून चाललोय आणि नंतर कपाळाला हात मारत बसते है ना. पण त्यावेळेच्या 8 वर्षाच्या पोरीला ही अक्कल होती. म्हणजे काय शिक्षण असेल त्या पोरीचं त्यावेळेला. बाबा माझा स्वयंवर करा आणि जो आवडेल त्याच्या गळ्यात मी माळ घालीन त्याच्याबरोबर माझं लग्न लावा. आपल्या मुलीच्या या शब्दांवरती विश्वास होता का? कारण आपली मुलगी सामान्य नाही हे त्याला माहिती होतं. मुलगी सामान्य नाही, अत्यंत ब्रिलियंट हो. परिणाम गोपटे स्कूलमध्ये शिकलेली होती. स्वयंवर लावला आणि स्वयंवरासाठी म्हणून राजाने पत्रिका पाठवल्या. रंगण्या या शुभ समयाला, रंगण्या या शुभ समयाला स्वीकारा आज स्वागताला, स्वीकारा आज स्वागताला, स्वीकारा आज स्वागताला. रंगण्या या शुभ समयाला, रंगण्या या शुभ समयाला स्वीकारा आज स्वागताला, स्वीकारा आज स्वागताला. मंगलमय अमृत वेळी, मंगलमय अमृत वेळी जमली सारी थोर मंडळी, जमली सारी थोर मंडळी. सुरेल सनई मध्ये रंगली, सुरेल सनई मध्ये रंगली. आशिष देई सदा स्वीकारा आज स्वागताला, स्वीकारा आज स्वागताला, स्वीकारा आज स्वागत. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सुरनर किन्नर येती भूवर, देवताची आली भूवर शुभ अक्षत मला स्वीकारा आज स्वागताला, स्वीकारा आज स्वागताला, स्वीकारा आज स्वागताला. अरे स्वर्गापासून, पृथ्वीपासून, पाताळापासून, देवांपासून, राक्षसांपासून, माणसांपासून सगळ्यांना निमंत्रण, सगळे. आणि प्रत्येकाच्या असणाऱ्या प्रतिष्ठेप्रमाणे प्रत्येकाची बसायची व्यवस्था. फुल दरबार आहे. बरं आता लग्नाला चालू आहे म्हटल्यानंतर सगळे नटून थटूतच. ज्यांची झालेली आहेत ते बघायला, ज्यांची व्हायची आहेत ते करायला, सगळे साजरे. आणि रांगेत सगळे बसलेत. राजांनी सगळ्यांना सांगितलं स्वागतम स्वागतम सुस्वागतम इदम आसनम अवधाराय, बसा बसा बसा. सगळं झालं आणि राजाने सांगितलं माझी मुलगी लग्नाला योग्य झालेली आहे. तेव्हा माझ्या मुलीने असं सांगितलंय तिला जो मुलगा आवडेल त्याच्या गळ्यामध्ये मी माळ घालीन आणि ज्याच्या गळ्यात ती माळ घालेल तो कोणीही असू देत, तो कोणीही असू देत, त्याच्याबरोबर मी माझ्या मुलीचं लग्न लावून देईन. राजाला गॅरंटी होती आपली पोरगी अशाच्याच गळ्यात माळ घालेल की ज्याच्यामुळे आपलं नाक कापलं जाणार नाही. एवढी गॅरंटी होती ना राजाला. आता बापाला गॅरंटीच नाही हो. पोरगी बाहेर गेल्यानंतर एकटी घरी आली, आजचा दिवस सुटलो. गॅरंटीच नाही आजकाल पोरीची. झाली सुरुवात. एक मुलगा, दुसरा मुलगा, तिसरा. अहो मुलं पुढं, आता मुलगी पुढे येणार म्हटल्यानंतर त्या तयारीतच. काय काय मुलं छाती पुढं काढायला गेले. छाती छाती मुलींनी सांगितलं अहो छाती ढेरीला म्हणत नाही, छाती इथं असते. तुम्हाला ढेरी पुढं करायची आहे का छाती पुढं करायची आहे? म्हणजे छाती म्हणून तुम्ही ढेरीच पुढं करताय. नाही याला कुबड म्हणतात. साधे माणसासारखे बसा. सगळ्यांचा बायोडाटा वाचला जातोय. रिजेक्ट रिजेक्ट रिजेक्ट. पोरगी झाली पुढे, पोरगी झाली पुढे. आणि तो एक एक पुढे येतोय, मागे जातोय, पुढे येतोय, मागे जातोय. जो रिजेक्ट होतोय तो मान खाली टाकतोय. आता आपल्याकडे आल्यानंतर आपलं नाव लागणार म्हणून पोरगा आनंदी. करता 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 ते परीक्षण चालू आहे सगळं. बरं परीक्षण
एवढ्या ह्याच्यामध्ये छान आपली हातातली वीणा वाजवत गोविंदा रे गोविंदा गोविंदा रे गोविंदा अनंत कंदा कमला कांता अनंत कंदा कमला कांता कमला कांता गोविंदा रे गोविंदा गोविंदा रे गोविंदा गोविंदा रे गोविंदा गिरिधर सुरवर तू कमलाकर गोपी वल्लभ तू राधा गिरिधर सुरवर तू कमलाकर गोपी वल्लभ तू राधा पतित पावन तुझा दयाघन पतित पावन तुझा दयाघन त्रिभुवन भूषण तू सर्वेश्वर. देवर्षी आपली महती वाचत तिथे येत आहेत आणि त्या छान दरबारामध्ये नारदांची ती महती आणि मुखात निघणारी ती गायन पंक्ती वा रे वा. तू कमलाघन पतित पावन तुझा दयाघन त्रिभुवन भूषण तू सर्वेश्वर मुरलीधर तू मधुमिलिंदा मधुमिलिंदा गोविंदा रे गोविंदा गोविंदा रे गोविंदा रे. ओ हो या नारदा अभिनम स्वागतम सुस्वागतम विदमासन अवधारे या नारदा. अहो किती छान आपल्यासारखी व्यक्ती म्हणजे माझ्या मुलीला लग्नामध्ये अंतरपाठ धरायला गुरुजी लागतात त्याच्याला एक गुरुजी मिळाला. वा वा किती छान गोष्ट. माझ्या मुलीच्या लग्नाला साक्षात नारदा आपण आलात म्हणजे तुम्हाला पत्रिका मिळाली. वा 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 खूप छान. बसा बसा नारदा. अर्घोपाद्याची पूजा करायला घेतली. नारद राहू दे अंबरीश आहे काय सगळं काय चाललंय काय. नारदा तुम्हाला कळलं नाही का माझ्या मुलीचं लग्न आहे. कुठे आहे मुलगी ही बघा. म्हणून नारदांना मुलगी दाखवली. नारद त्या मुलीकडे बघतायत. नारदा तुमच्या पाण्यामध्ये कोणी मुलगा आहे का म्हणजे तो इथं आलेला नाहीये आणि तो हिच्यासाठी योग्य आहे असा तुमच्या पाण्यात कोणी मुलगा आहे. बऱ्याच वेळेला पत्रिका दळणवळण खाण्याची पोचतेच असं नाही हो. त्यामुळे काही वेळेला असं घडतं. पण तुमच्या पाण्यामध्ये असं कोणी मुलगा आहे का सांगा जरा. अंबरीशा एक मुलगा आहे. काय म्हणता एक मुलगा आहे इथं आलाय काय म्हणतोस. इथं मुलगा आलाय आणि तो माझ्या मुलीला योग्य आहे. कुठे आहे काय करतो कुठे असतो. अंबरीशा तू काय करत नाही विचार. म्हणजे अरे तुटलेलं जोडण्यामध्ये तो पटयत आहे. तुटलेलं जोडण्यामध्ये पटयत आहे आणि काही लोकांचं जोडलेलं मोडण्यामध्ये सुद्धा पटयत आहे. जॉईंट व्हेंचर. बरं इन्कम वगैरे इन्कम काय विचारतो. अरे कुबेर त्याचा मित्र आहे. म्हणेल तेव्हा पाहिजे ते देतोय. त्याच आहे सगळं. बरं म्हटलं त्याची आई बाप गणगोत्र काही. अरे काही विचारूच नको. तो जाईल ते घर त्याचं आहे. तो जाईल ते घर त्याचं आहे. तिथं त्याला अटकावच नाही. कीर्तनकार हे एकच प्यादा असं आहे की तो घरात शिरल्यानंतर थेट स्वयंपाकघरात जाऊ शकतो. आपल्या घरात आलेला पाहुणा जाऊ शकतो. कीर्तनकार हे प्यादा असे म्हणजे तो इतका त्याच्याबद्दलचा जो विश्वास आहे तो इतका निष्कलंक आहे. म्हणजे इन्कम ओके आहे. घर म्हणाल ते त्याचं आहे. सगळं चांगलं आहे. बरं मुलगा साधा माझ्या मुलीच्या उंचीला वगैरे साधारण केवढा आहे. उंचीला म्हणशील तर तो माझ्या एवढाच उंचीला. अरे वा म्हणजे अगदीच जुळत आहे. बरं मग मुलाचं नाव काय. मुलाचं नाव एवढं सगळं सांगितल्यानंतर तुला मुलाचं नाव नाही कळलं.
अरे एवढं सगळं सांगितलं, तुला मुलाचं नाव माहिती नाही? अरे हे सगळं म्हणजे मुलाचं नाव कसं कळेल? मुलाचं नाव कधी वेगळं असेल ना? नाही, आहे नाव त्याला, नाही असं नाहीये, पण एवढं सगळं सांगितलं तर तुला कळायला पाहिजे मुलाचं नाव. जाऊ दे नारदा, सांगून टाक कोण मुलाचं नाव. आणि नारद लाजले. नारदांनी आपलं उपकरण गुंडाळायला सुरुवात केली. गुंडाळायला सुरुवात केली. शेवटी इतकं गुंडाळलं की ते आलं छातीपर्यंत. अरे नारदा, हे काय आहे? किती वरती गेलं? मुलाचं नाव सांगतो ना मीच. नारदा, तू लग्न? घटना अशी घडली होती, देवर्षी आकाश मार्गाने येत होते आणि ऋषभ पर्वतावरती अंजनी माता, स्वर्गातली अप्सरा आहे ती, अत्यंत गळा उत्तम. माझ्याकडे वेळ नाही हो सगळं सांगायला. गळा अत्यंत उत्तम. मला खरं तुमच्यासमोर अंजनी विवाहच सांगायचा होता. या डोक्यात जो विषय होता तो अंजनी विवाह होता. माझ्यावर जनरली कोणी तो ऐकला नसेल. पुढच्या वेळेला हो ना, हो म्हणा. असं आमचे जावडेकर भाऊ म्हणतात. हा, हो म्हणा. परिणाम, ती अंजनी तिथं गायन करायला बसली. नारद आकाश मार्गाने चाललेत आणि तिचं गायन ऐकल्यानंतर नारदांची महती बंद पडली आणि तिच्याकडे पाहताना नारदांचं तेज गळालं. आणि ते गळालेलं तेज होतं, ते झाडावरती एक पोपट होता. तो आंब्याच्या मध्ये त्यांनी चोच मारली होती, त्याचा टवका काढलेला होता, पण ते गाणं ऐकण्याच्या याच्यामध्ये त्या चोचीमध्ये तो तुकडा तसाच होता. तो तसाच त्या आंब्यावर बसलेला होता आणि नारदांचं जे तेज गळालं ते त्याच खोचीमध्ये जाऊन पडलं. म्हणजे त्या आंब्याच्या खोचीत जाऊन पडलं. ते पडायला आणि झाडावरचा आंबा गळायला एकच वेळ तो पडला. तो अंजनीच्या हातात पडला. अंजनीच्या हातात जो आंबा पडला तो लगेच तिने खाल्ला आणि त्याच्यापासून तिला जो मुलगा झाला त्याचं नाव आहे त्रिपुच्छ मर्कट महामुनी. त्रिपुच्छ मर्कट मुनी असं त्यांचं नाव. पण ते जन्मालाच आल्यानंतर आईकडे पाहिलेही नाही, ते निघून गेले. आईला त्याचं दुःख झालं. याचा परिणाम पुन्हा तिने तपश्चर्या केली. नंतर पुढचं प्रकरण आपल्याला सगळं माहिती आहे. मग ती धार आली वगैरे वगैरे, ते सगळं ते पुढचं मग मारुतरायांचा जन्म आहे. पण तोही अयोनी संभव आहे. त्या स्त्रीचं सौंदर्य पाहिल्यानंतर नारद वेडे झाले होते आणि ते भगवंताचं नाम विसरले. भगवंताला विसरलं. त्यांनी डोक्यामध्ये ती अंजनीच त्यांच्या बसल्यामुळे त्यांना इथं आल्यानंतर दुसरी अंजनीच दिसली. त्यामुळे ताजी ताजी डोक्यामध्ये असणारी अंजनी आज इथं स्वयंवर विवाहामध्ये उभी आहे म्हटल्यानंतर नारदांना पाय घसरला आणि नारद म्हटले, मीच लग्नाला योग्य रे, मलाच लग्न करायचंय. आणि हे पाहिल्यानंतर अंबरीशाने मनातल्या मनात डोक्याला हात, या तंबोरीवाल्याला पोरगी द्यायची का? याला धड कपडे सांभाळता येत नाही आणि हा माझी पोरगी काय सांभाळणार? पण नाही कसं म्हणणार, सगळ्यांनाच निमंत्रण आहे. नारदा, मग मी सगळ्यांनाच निमंत्रण दिले. आपण असं करा, या खुर्चीवरती आपण बसा. माझी मुलगी येतीच आहे. तिला जर आवडला तुम्ही, तिने तुमच्या गळ्यात माळ घातली तर तुमच्याशी लग्न. बरं मग बसू इथं मी. हो बसा बसा, ही खुर्ची रिकामीच आहे असं. आणि नारद त्या खुर्चीवरती बसले. नारद बसायला आणि त्याच वेळेला त्या दरबारामध्ये दुसरं प्रकरणी यायला. दुसरं कोण? जटाजूट पर विभूत लगावे, जटाजूट पर विभूत लगावे, जटाजूट पर विभूत लगावे, जटाजूट पर विभूत लगावे. विभूत लगावे मुनि पर्वत पधारे, जटाजूट पर विभूत लगावे मुनि पर्वत पधारे. पर्वत महामुनींची स्वारी दरबारात यावे. शिवशंकर का नाम वो गाके, शिवशंकर का नाम वो गाके, शिवशंकर का मातांचं नाव गात 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 ही स्वारी तिथं आलेली. अंबरीशा शब्द गेला.
पर्वत महामुनी म्हणजे कोळशे पाटील, दुसरे कोळशे पाटील. कोळसा सुद्धा कमी काळा असेल असे काळे कुट्ट, त्यांच्या त्या जटा, डोळ्यावरच्या पापण्यांवरचे केस सुद्धा खालच्या दाढीमध्ये येऊन मिसळलेले, एवढा म्हातारा. पण ते जे पुंज तिन्ही देव ज्यांना घाबरत होते असं व्यक्तिमत्व साधारण अंबरीशा या ना पूजा वगैरे पूजा वगैरे. कधी मुलीचं लग्न वगैरे काढलंच असं मला कळलं. हो महाराज, ही बघा माझी मुलगी, बाकी काही नाही, तुझ्या मुलीचं माझ्याबरोबर लग्न राहून दे, मला लग्न करायचं. तुला अरे ती 8 वर्षाची, तू 8000 वर्षाचा. आता काय वयाचा संबंध नसतो. 16 वर्षाच्या मुलीबरोबर 80 वर्षाचा म्हातारा सुद्धा लग्न करतो. आता जमाना बदललाय सगळा. मला लग्न करायचं तुझ्या, लगेच लग्न. महाराज, लग्नाला मी सगळ्यांनाच निमंत्रण दिलंय, त्यामुळे मी तुम्हाला नाकारणार कसा. ही खुर्ची रिकामी आहे बघा, लगेच दुसरी खुर्ची रिकामी झाली. बरं मला प्रश्न पडला तर मुलगा उठून गेला तर गेला पण बिचारा. दुसरी खुर्ची रिकामी आहे, आपण तिथं बसा. म्हटलं जर मुलीला तुम्ही आवडला तर ती तुमच्या गळ्यात माळ घालेल, आणि तिने माळ घातली तर मी तुमच्याबरोबर लग्न लावून देईन, मला काय. मनात म्हणतोय देवा पोरीला बुद्धी दे, याच्या गळ्यात माळ घालायला नको, तंबोरीवालाही नको आणि ही नको मनात म्हणतो. पण नाही कसं म्हणणार, आता पण तर लावलाय. आणि मुलगी नारदांच्या आदल्या खुर्चीपर्यंत आली. नारद म्हटले चला पुढची खुर्ची आपलीच. नारद मुलात त्या मुलाचा हसरा चेहरा होता ना, तुला चिमटं काढला. हो चिमकुटा काढायचा परिणाम त्याचं तोंड बिघडलं, चेहरा बिघडला. बाबा वर्ग मुळात रडकंय, हो काय उपयोगाचं नाही. पोराने त्या पोरीने रिजेक्ट केल्यानंतर त्या पोराने नारदांकडे पाहिलं, मनात मोठं आता मी तुला चिमकुटा काढतो थांब. ती नारदांच्याकडे यायला जाणार, एवढ्यात मुलीचा एकदम मूडच ऑफ झाला. बघा कंटाळा आला, किती मुलं बघायची हो. आता मला चालून चालून सगळ्यांचे बायोडाटे ऐकून 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 कंटाळा आलाय. आता उद्या. नारद म्हटलं एवढं एवढं प्रकरण, एवढं मग उद्या. बाबा उद्या. आता उद्या म्हटलं, आता पोरीचाच मूड गेला म्हटल्यानंतर कार्यक्रम कॅन्सल, सगळे आपापल्या जागेवर. पण नारद पर्वत मोठे मुनी आहेत म्हणून दोघांची 5 स्टार हॉटेल मस्तपैकी राहायला खायला सगळी मस्त आईश. डनलॉपची गादी, डनलॉपची उशी, मच्छरदाणी, गुड नाईट वगैरे छान. पण हात पाय डोक्यापासून सगळं चेपायला 4-5 माणसं, सगळ्यात मस्त आहेत. नारदांनी पर्वतांनी सगळ्या शिपायांना सांगितलं तुम्ही जावा, आम्हाला एकांत पाहिजे. आणि झोप नाही रात्रभर, या खुशीवनं त्या खुशीवर, त्या खुशीवनं या खुशीवर चालू. हा पर्वत आला नसताना तर पोरीने आपल्याच गळ्यात मार घातली असते, नारद म्हणतात. आणि तिकडं पर्वत म्हणतोय हा मेला तंबोरीवाला तडमडला नसता तर पोरीने आपल्याच गळ्यात माळ घातली असते. ईर्षा लक्षात ठेवा, भक्ती जिथं असते ना तिथे ईर्षा नसते. भक्ती जिथं असते ना तिथं असूया नसते. भक्ती असते ना तिथं भय नसतं. भक्ती असते तिथं क्रोध नसतो. आणि जर हे सगळं असेल तर मी भक्तीचा अवडंबर करतो आहे असा त्याचा अर्थ आहे. अवडंबर. नारद म्हटले आपला हुकमाचा ऐकायला, तो करेल आपलं सगळं. अरे त्याचं सगळं मी करतो म्हटल्यानंतर त्याला माझं एवढं करता येत नाही. अख्ख्या जगभर जाऊन मी सगळीकडे त्याच्या नावाने एवढा डांबोरा पिटतोय म्हटल्यानंतर, सगळीकडच्या मिटिंग अटेंड करतोय, तिथल्या सगळ्या सभा अटेंड करतोय म्हटल्यानंतर, गल्लीपासून दिल्लीपर्यंत, दिल्लीपासून भारतातला एक कानाकोपरा नसेल सगळीकडे जातो. अमित ठिकाणी हिंडतोय. हो अमित ठिकाणी हिंडतोय. एवढं काम नाही करणार आपल्यासाठी. परिणाम नारद तिथून जे निघाले ते थेट वैकुंठ. दुसरं हेडक्वार्टरच हो, दुसरीकडे नाहीच. भगवान गोपाळ म्हणजे भगवान महाविष्णू झोपलेत आणि यांनी रात्री 2 वाजता टिंग टांग भगवान झोपलेले. एवढ्या रात्री कोणी बेल वाजवली. महालक्ष्मी आल्या पाहिजे. अरे नारदा एवढ्या रात्री आई भगवंत आहेत का? आहेत. कुठे आहेत? हा ते झोपलेत, मला भेटा. अरे झोपलेत ते, मला भेटायचंय, उठवा त्यांना. काय नारदा कशाला आलास? भगवंता तुम्ही कशामुळे सुखी आहात?
भगवान कर्पूरनाथ कशामुळे सुखी आहेत, आमचे बाबा कशामुळे सुखी आहेत, त्यांना सुखी राहायचं ना. असं नाही भगवंता, म्हणजे तुम्हाला आई भगवती लक्ष्मी तुमचे पाय चेपून देते म्हणून तुम्हाला काम करावं असं वाटतं कधी? भगवान कर्पूरनाथांना आई भगवती चांगलं पंचपक्वांना जेवायला घालतात म्हणून त्यांना बरं वाटतं कधी? आमची आई आमच्या वडिलांना प्रेरणा देते म्हणून त्यांना बरं वाटतं कधी? म्हणणं काय रात्री 2 वाजता तुम्हाला असं वाटत नाही भगवंता या तंबोरीवाल्याच्या बरोबर सुद्धा कोणतरी असली पाहिजे? त्या प्रत्येकाला आम्ही काय तंबोरी वाजवायची याची व्यवस्था वगैरे आम्हाला सुखी ठेवण्याची व्यवस्था काय आहे का नाही? म्हणणं काय लग्न करायचं. भगवंत उठतो बसला, लग्न नारळ तुला, मला लग्न करायचं. पोरगी कोण देणार? पाहिली लव्ह मॅरेज केली, पण म्हटला पोरगी पाहिली, मग प्रॉब्लेम काय, कर ना लग्न. तिथंच तर म्हटलं घोडं आडले ना. म्हटलं का? आता पर्वत येऊन पडला म्हणे तिथं, मेल्याला नाही रंग नाही रूप, जरा आरशात बघ म्हणे ती पोरगी काय दिसायला आणि तू काय दिसतोस, आणि म्हणे त्या पोरीवर लग्न करायचं या म्हाताऱ्याला. अंबरीशा आपलं नारदा अंबरीशाने सगळ्यांना लग्नाला बोलवलंय. आता त्याच्यामध्ये तो आला याच्यात कुठे? माझं काही म्हणणं नाही, अरे मागे बसायचं होतं, मला लग्न करायचं. म्हणणं काय? लाल मुखाचा माकड करणे, लाल मुखाचा माकड करणे पर्वत मुनिसी देवा, लाल मुखाचा माकड करणे पर्वत मुनिसी देवा, लाल मुखाचा देवा. काही करू नका, उद्या जेव्हा त्या स्वयंवर विवाह वेदीवरती जेव्हा ती मुलगी बघायला येईल ना, तेव्हा या पर्वताकडे पाहिल्यानंतर लाल मुखाचं माकड दिसलं पाहिजे. लाल मुखाचं माकड म्हणजे आपोआपच लाल मुखाचं माकड दिसलं की ती मुलगी त्याला रिजेक्ट करेल, मग मीच आहे. डन डन, 6 वाजले, डन. अजून काही नको. उद्या लग्न झालं की दर्शनाला येतोच देवा. ओके, झोपू, झोपा. नारद आले आणि परत आपल्या शयनगृहामध्ये गेले. पण गेल्यानंतर नारदने सहज आरसा पाहिला, मनात विचार केला अशा बाप्याला कोण पोरगी देणार? असे सगळ्या झिंज्या वाढल्या आहेत, हे अशा दाड्या मिशा वाढल्या आहेत, अरे जरा कसं आहे, कपडे वगैरे कसे असले पाहिजेत. म्हणून नारदांनी लगेच हेअर कटिंग सलून एकदम आडवा भाग वगैरे मस्त वगैरे नारदांनी सणसणीत मिशीला वगैरे असा चांगला वळवला, दाढी वगैरे छान कोरली, शिवशाही छान. नारद एकदम बरं टिपटॉप सूड बूड घालून नारद एकदम तयार, बुजगावणं छान एकदम तयार नारद. त्या पोरीने आपल्या घरात माळ घातलीच पाहिजे. नारद रात्री तयार होत आहेत. नारद तिकडे जाऊन आले आणि पर्वतांची स्वारी वैकुंठात. टेंगटॉप भगवंत झोपणार एवढा खा काय पर्वता एवढ्या रात्री? भगवंता मला बाकी गप्पा काही मारायचं नाही आहेत, मला लग्न करायचं आहे, पोरगी नक्की आहे. म्हटलं सगळं झालेलं आहे, नारद आडवा पडलाय तुमचा भक्त, म्हटलं त्याला बाजूला करा, म्हणजे पोरीने आपल्या काळात माळ घातलीच. मी काय करू? काही करू नका. कृष्ण मुखाचा माकड करणे, कृष्ण मुखाचा माकड करणे, नारदास देवा देवा, नारदास देवा. बा काही म्हणू नका देवा. म्हटलं त्याला काळ्या तोंडाचा माकड करा. नारदाला त्या पोरीने त्याच्याकडे पाहिलं ना की काळ्या तोंडाचं माकड दिसलं पाहिजे. डन. पर्वत म्हटलं आता आपलं काम झालंच. आल्यानंतर आरसा पाहिल्यानंतर लक्षात आलं की आपण एवढे काळे, कशी पोरगी माळ घालणार? त्या रात्रीमध्ये त्या 7 दिवस फेरन लवली लागल्यानंतर चेहरा बदलतो ना, त्यांनी एका दिवसातच 7 वेळा फेरन लवली लावली. पण काय मूळचा रंग थोडाच जाणार आहे. इतक्या वेळा त्यांनी सगळा लेपाटे लावून 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 गोरा झाला. कपडे बदलली, ते जटा वगैरे कापल्या, त्याच्या छान म्हटलं त्यांनी वेण्या घातल्या बारीक बारीक, निग्रो एकदम भारी. कपडे वगैरे सगळे बदलले. आत्तापर्यंत लंगोटीवरती होता, आता ते सगळं सोडलं. म्हटलं कोण पोरगी घालणार म्हणून ते मस्त सुटापुटामध्ये तयार. लक्षात ठेवा, माणूस
त्याच्या प्रार्थनामध्ये त्याला प्राप्त झालेली स्थिती सोडून अन्य स्थितीला जेव्हा निवडतो तेव्हा त्याची गणना माकड अशी केली जाते. तेव्हा त्याची गणना माकड अशी केली जाते. दुसऱ्याची लग्नाला दोघं हजर आणि दोघं खिसून टाकुटात बसले. पोरगी आली. आता नारदांपासून सुरुवात आणि उत्साही पोरगी अगदी हातामध्ये ती अगदी मोत्यांची माळा वगैरे घेऊन अगदी लाजत लाजत पुढे आली आणि त्या नारदांच्या समोर. नारद एकदम तयारच होते हो. आता पोरीने पाहायचं म्हणून असं पुढे मान घालूनच उभे आहेत की आता तिने मान घालायची म्हणून नारदांनी उतावळा नवरा म्हणतात तसं गुडघ्याला वाशी. नारद आमचे तसे त्यांनी मान पुढे करून उभे आहेत आणि अगदी हसरा चेहरा असं अगदी कळवण्यास अत्यंत वाईट वाटते की असा चेहरा करून कसं झाले ना. नारद छान हसरा चेहरा घेऊन अगदी आपली बत्तीशी दाखवत छान त्या पोरीच्या समोर असे उभे आहेत आणि मुलीने हातात माळ घेतली आणि नारदांकडे ओरडली पोरगी मागे पडली पोरगी एकदम. अंबरीश विचारतो काय झालं पोरी. बाबा बाबा लग्नाला माकड आलाय. लग्नाला माकड आले माझ्याकडे बघून हसतंय. आता नारदांना कळे ना पोरगी मागे. नारद खुर्चीवरून उठले तिच्या पुढे. आता माकडच दिसते हो. आता माकडाचं दिसणं कसं असणार ते. त्याचं हसणं कसं असणार. त्याचे हातवारे कसे असणार. पोरगी घाबरली हो. बाबा माकड आहे. काळ्या तोंडाचं माकड. माझ्या लग्नाला माकड आलंय. मला याच्याशी लग्न नाही करायचं. आणि नारद रिजेक्ट. पोरगी पुढं पळाली आणि पर्वत म्हटले बघा आपलं काम झालं. आपलं काम झालं म्हणून मुलीने पुढे जावं आणि मान वरती करावी. पर्वताला आनंद होते. जोरात जोरात हसतायत म्हणतात. पोरीने वरती पाहिलं. बाबा हे लाल तोंडाचं माकड. हे लाल तोंडाचं. पोरगी म्हटली बाबा लग्नाला सगळी माकड आली आहेत. आज कार्यक्रम कॅन्सल. अगं पोरी असं नाहीये. बाबा माकडच आहे. पोरगी किंचाळली मागे पळाली आणि बाबांच्या मागे लपली आणि हळूच त्या दोन माकडांना बघते. दोन माकडांना कळे ना काय झालं. पोरीने आपल्या दोघांना रिजेक्ट केलं आणि त्या दोघांकडे बघताना त्या दोघांच्या मध्ये तिला तिसरा दिसला. दोघांच्या मध्ये तिसरा दिसला आणि तो तिसरा इतका छान होता हो. अरे वा. की त्या पोरीने त्याला पाहिलं. श्रवणी मनोहर मकर कुंडले निखिलार्ध केशरी गंध हरिहा आनंदाचा आनंदाचा गंध सगळ्या पुढे गोविंद. अरे तिला जे दिसलं ना ते वेगळंच. आणि पोरीने पटकन पुढे यावं आणि त्या मधल्याच्याच गळ्यात माळ घातली. माळ घातल्यानंतर तो कशाला थांबतोय तिथं. तिने पोरीला उचलून तो गेला निघून. तो आला. त्यांनी पाहिलं. त्यांनी जिंकलं. तो गेला. अरे आत्ता येतो होती गेली कुठं. आणि अंबरीशाला दोघं जण शाप द्यायला निघाले. अंबरीश म्हटलं हे मला शाप नका देऊ. मी काही केलेलं नाही. कोणी केले. तुम्हीच केलेत. तुम्हीच. सुखस्य दुःखस्य नको की जाता अहंकार मी ती उरता अभिमाना. तुम्हीच केलंय सगळं तुमचं. म्हणजे जरा एकमेकांकडे बघा. आणि नारदांनी पाहिलं तर पर्वत लाल तोंडाचा आणि पर्वतांनी नारदाकडे पाहिलं तर हा काळ्या तोंडाचा. दोन्ही माकडच. आणि आपल्या दोघांना माकड केलेला जो आहे ना त्यांनीच हिला पळवली. म्हटल्यानंतर दोघं तिथून निघाले आणि थेट वैकुंठात. अहो तिथं श्रीमती बसलीच पायचे पद भगवंताची. अहो त्याचीच ती. परिणाम दोघं जण भगवंताकडे गेले आणि दोघं म्हणताय नारद पर्वत ये बोनी वैकुंठी नवी श्री घन लीळा. नारद पर्वत ये बोनी वैकुंठी नवी श्री घन लीळा. यावी आम्हाला आमुची भार्या. यावी आम्हाला आमुची भार्या. नवी श्री घन लीळा. नारद पर्वत भगवंता आमची बायको चोरलीस. भगवंत म्हटला मी चोरलेली नाही. लग्नाचं निमंत्रण सगळ्यांना होतं. मी पण तुमचं लग्न बघायला आलो. मला तुम्ही दोघंही प्रिय आहात म्हणून मी तुमचं लग्न बघायला तिथं आलो होतो. आता पोरीला मी आवडलो त्याच्यात माझा दोष का. भगवंता कपटी आहेस तू एक नंबरचा. अरे आम्हाला असं माकड केलंस आणि तू वेळ साधलीस. तुला शाप देतो म्हणून नारदांनी शाप दिला. आम्हाला माकड केलंस आणि आमची बायको बोललीस काय.
तुझी बायको तुला मिळण्यासाठी माकडांचंच मदत घ्यावी लागेल. माकडांची मदत घेतल्याशिवाय तुझी बायको तुला मिळणार नाही. शाप आहे तुला. भगवंत म्हटला डन, सगळं स्वीकारतो. अमृतो भगवती लक्षात ठेवा. तो सगळं स्वीकारतो. का? कारण त्याच्यामध्ये सुद्धा काहीतरी चांगलं दडलेलं असतं ना, म्हणून तो तेही स्वीकारतो. अमृतो भगवती. पर्वताने शाप दिला, आमची बायको पळवलीस, तुझीही बायको अशीच कोणतरी पळवेल आणि आज आम्हाला रडायला लागते तसं तुलाही रडावं लागेल. भगवंत म्हटला डन, तेही मानले. दोन्हीही शाप भगवंताने स्वीकारले. अंबरीशाने हाक मारली, भगवंता अहो म्हटलं मी सालंकृत कन्यादान करणार आहे, अशी पळवून कशाला नेता, मी देणारच आहे ना तुम्हाला. म्हटलं या परत इकडं. आणि अयोध्येमध्ये भगवान महाविष्णू आणि आई भगवती श्रीमती म्हणजेच महालक्ष्मी यांचा सुंदर विवाह. गंगा सिंधू सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया चरणमण्वती वेदिता क्षिप्रावेत्रवती महासुर नदी ख्याता चया गंडकी पूर्णा पूर्ण जलही समुद्र सहिता कुर्यात सदा मंगलम शुभ लग्न. आता सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या तरी चालतात. आई भगवतीचं आणि भगवंताचं लग्न व्हावं, छान विवाह व्हावा आणि श्रीमती स्वयंवर या नावानेच हे चरित्र ओळखलं गेलं. श्रीमती स्वयंवर आई भगवती महालक्ष्मी आणि भगवान महाविष्णूंचं हे छान चरित्र आज या ठिकाणी मला सादर करायला मिळालं. ते आमच्या हरिभक्तीपरायण मानसीताई जोशींच्या पुढे. खरी सेवा त्यांची होती, पण ते आजारी पडल्यामुळे मला करावी लागली.